आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आयुष्याला आकार देता आला पाहिजे, म्हणजेच जीवनात सक्सेसफुल झालं पाहिजे. आणि सक्सेसफुल होण्यासाठी मोटिवेशन देणाऱ्या लोकांना फॉलो केलं पाहिजे. आताचाच मोटिवेशनल व्हिडिओ बघला मी आणि तो व्हिडिओ बघून मी इतका मोटिवेट झालो की अक्षरशः मला जुलाब लागले. 3 टाइम बाहेर जावं लागलंय तांब्या घेऊन. तर भावांनो, काही बोलण्यामध्ये चुकत असेल तर सांभाळून घ्या, कारण माझं तोंड आलेलं आहे. भावांनो, आज आपण बघणार आहोत आयुष्यामध्ये खूप अन्याय सहन करून सक्सेसफुल झालेल्या एका कुत्र्याला. तर वेळ न करता सुरू करू. झाले होते त्या संध्याकाळी फादर एक्सपायर झाले. भाऊ पुण्याला राहिला होता, तर तिथून भावाला सांगितलं फोन करून की अशाला असं झालं. म्हणजे फादर एक्सपायर झाले तर असं भावाला सांगितलेलंच नव्हतं की आपले फादर वगैरे एक्सपायर झालेत, असं भावाला सांगितलं नव्हतं. पण भावाला असं सांगितलं की पप्पा आजारी आहेत. फादरचं आईनं काम 25 करून टाकलेलं आहे असा बोलणार होता. अचानक ध्यान आलं की आपण तर आपल्या लाईफ मधला प्रवास शेअर करतोय, म्हणून भाऊनी कचकन विषय चेंज केला, बदलून टाकला विषय. फादरचं आईनं काम 25 करून टाकले असं मी नाही बोलत, स्वतः अख्ख्या बनसोडे बोलला होता मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे फादरला जसं त्या अवस्थेत बघितलं माझ्या भावानी, ते घरातले जेवढे देव बिव सगळे फोटो बिटो सगळ्या फेकून असे बाहेर फेकून दिले त्या माझ्या भावानी. म्हणजे उद्या चालून तुझ्या भावाच्या व्यवसायामध्ये थोडंफार नुकसान झालं तर तुझा भाऊ दुकानमध्ये लावलेला जो शंकर बाबाचा फोटो आहे तो तर काढणार नाही ना. आणि त्या देवांनी काय केलंय, देवाला शिवा द्यायला. नशिबात आहे, त्याला देव सुद्धा बदलू शकत नाही. देखील माझा भाऊ त्या क्षेत्रात उतरलेला आहे. फक्त एका मित्राचा सल्ला होता की कपड्याचं दुकान टाक, म्हणून माझ्या भावानं कपड्याचं दुकान टाकलं. आणि आज त्याच ब्रँडनं का तेच येऊ नाव आपण एवढं मोठं केलेलं आहे, ते ब्रँड लय मोठं केलेलं आहे आपण ते ब्रँड. भाऊ, मदर, फादर ह्यांच्या आयुष्यातील प्रवास नव्हता सांगायचा, इथं तुझ्या आयुष्यातील प्रवास सांगायचा होता. मदर, फादर, ब्रदर. दुकान उभं केलं. दुकानाची ओपनिंग ठरवली आपण 15 ऑगस्टच्या दिवशी. दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी असली पब्लिक आली होती आपल्या दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी. म्हणजे नाही का, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपल्याकडे पब्लिक आली होती. दुकानच्या ओपनिंगच्या दिवशी असली पब्लिक आली होती. अरे बाबा, असली कसली पब्लिक आली होती? महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यामधून पब्लिक आली होती. आणि आम्ही दोघं कुठं होत्या मग? त्या टाइमला गाडी घ्यायचा किस्सा असा झाला होता. मी एका मित्राला गाडी मागितली होती आणि भाऊकडे त्या टाइमला KTM होती 125. KTM 125 होती. मला ती गाडी त्याची लागत होती, नाही का, पोरीचा विषय जरा गाडी लागत होती, त्याला गाडीचा विषय होता म्हणा. अरे तुम्ही ह्याला फॉलो काय म्हणून करताय? ह्याच्यामध्ये काय आहे फॉलो करण्यासारखं? ह्याच्यामध्ये क्वालिटी काय आहे फेमस होण्यासारखी? हे मला कळतच नाही. ह्याला एवढी अक्कल नाही की ह्या गोष्टी अशा ठिकाणी सांगायच्या नसतात. इतकं खतरा मोटिवेट केला आम्हाला तू. सॉरी, मोटिवेशन नाही भेटलं, पण मनोरंजन मात्र तू केलं आमचं. मग एक मन लावून जरा 2-3 नाही का, जरा इंस्टावर आपल्याला 2-3 चांगले मोठे प्रमोशन लटकले आपले. नंतर 4थ्या का 5व्या दिवशी मी डायरेक्ट गाडी जाऊन बुक केली आणि डायरेक्ट गाडी MT-15 घेऊन आलो स्वतःच्या जीवावर. मन लावून प्रमोशन लटकले काय बोलायला तू? तुझं तर तुला कळालंय का? तर मित्रांनो, अजून पण एक गोष्ट, जर फादर जर असते ना तर फादरने या गोष्टी पण करून नसते दिल्या, नाही का, रील बिल वगैरे, नाही का. फादर तुला बोलायचंय काय? तुझा फादर वारला ते चांगलं झालं. अरे बाबा, ह्यांची वेगळीच दुनिया चालू आहे. करोडच्या पण पुढे गेलेला आहे. शून्यातून पण सगळं काय उभं करता येतं. ह्याचं डिक्टो उदाहरण आपलं बनसोडे कंपनी आहे, तुम्हाला समोर दिसतंय. म्हणजे मित्रांनो, टाटा कंपन्या, जिओ कंपन्या, एअरटेल कंपन्या, बजाज कंपन्या, ह्या कंपन्या सुद्धा बनसोडे कंपनी पुढे पैशाची भीक मागतात. आणि बनसोडे अण्णावाला फार कंपनी बनवून टाकलेला आहे बनसोडे कंपनी. अरे चाललंय काय नेमकं हे? तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर बाय.